कोल्हापुरातील महावीर महाविद्यालयामधील बी व्होक विभागाच्या वतीनं शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाल्याबद्दल 62 विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ उत्साहात पार पडला। यामध्ये ॲग्रिकल्चर, ऑटोमोबाईल आणि प्रिंटिंग अँड पब्लिशिंग विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर यश संपादन केलं। कोल्हापुरातील महावीर महाविद्यालयामधील बी व्होक विभागाच्या वतीनं शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाल्याबद्दल 62 विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट के.ए. कापसे यांनी भूषवलं, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक अण्णासाहेब अतने, संस्थेचे संचालक नरेंद्र देसाई यावेळी उपस्थित होते। महाविद्यालयानं स्वायत्तता प्राप्त केल्यानंतर कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाची पार्श्वभूमी आणि त्यानंतर केलेल्या प्रगतीबद्दल माहिती दिली। याचबरोबर कौशल्य आत्मसात करून यश संपादन करता येतं असं या निमित्तानं ॲडव्होकेट के.ए. कापसे यांनी अधोरेखित केलं। यामध्ये प्रामुख्याने बी व्होक ॲग्रिकल्चरमधील आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि सेंद्रिय शेती प्रयोगात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। बी व्होक ऑटोमोबाईल क्षेत्रातील तांत्रिक कौशल्य दाखवत नामांकित ऑटो कंपन्यांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आलं आणि बी व्होक प्रिंटिंग अँड पब्लिशिंग क्षेत्रात नाविन्यपूर्ण डिझाईन आणि तांत्रिक कामात आघाडीवर असलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। तसंच भविष्यात अशाच प्रकारचे आणखी नवनवीन कौशल्य आधारित अभ्यासक्रम सुरू करण्याचा संस्थेचा मानस असल्याचं ॲडव्होकेट के.ए. कापसे यांनी सांगितलं। अध्यक्षीय मनोगतामध्ये श्री अथने यांनी सांगितलं की आज प्रत्येक क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत, तंत्रज्ञानात दररोज बदल होत आहेत, पण मेहनतीचे महत्त्व कमी झालेलं नाही। विद्यार्थ्यांनी शॉर्टकटचा मार्ग टाळून आपल्या आवडीच्या क्षेत्रात झोकून देऊन प्रामाणिकपणे काम करावं। संस्थेचे संचालक नरेंद्र देसाई यांनी मनोगतामधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। आजची मेहनतच तुमच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्याचा पाया आहे असं त्यांनी सांगितलं। प्राचार्य डॉक्टर अद्वैत जोशी यांनी आपल्या भाषणात म्हटलं की केवळ पदवी मिळवणं महत्त्वाचं नसून उद्योगांना हवं असणारं कौशल्य आत्मसात करणं काळाची गरज आहे। आमचे बी व्होक विभागाचे विद्यार्थी हे केवळ पदवीधर नसून ते थेट उद्योगात काम करण्यासाठी सज्ज आहेत। विद्यार्थ्यांच्या या यशात शिक्षक आणि पालकांचाही मोठा वाटा आहे असंही त्यांनी नमूद केलं। आभार प्रदर्शन डॉक्टर रवींद्र मिरजकर यांनी केलं, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका काजल भोसले, प्राध्यापिका नम्रता शिंगे यांनी केले। यावेळी डॉक्टर संदीप नलवडे, प्राध्यापक दीपक चौगले, प्राध्यापक विनय बिरंजे, प्राध्यापक सूरज शिंदे, प्राध्यापक आमीन सदलगे, प्राध्यापक उत्कर्ष पाटणकर, प्राध्यापक प्रतिराज मोरे, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।